फायनली आपण पाहतोय आता विजया स्वतःशी बोलत असते. आता काही झालं तरी मला या ऊर्जाला कायमस्वरूपी धडा शिकवावाच लागणार आहे. माझा नवरा मला शब्द देतो की तिला 10 दिवसामध्ये घरातून बाहेर काढणार. पण माझ्या नवऱ्याला हे शक्य नाहीये, तर माझ्या नवऱ्याचं हे काम आता मी पूर्ण करणार. असं म्हणत आता विजया ऊर्जाला घरातून बाहेर काढण्यासाठी हॉलमध्ये आलेली असते. हॉलमध्ये बसलेली विजया आता ऊर्जा कधी बेडरूममधून बाहेर येते याची वाट पाहत असते, कारण बेडरूममध्ये ऑलरेडी शौर्य देखील असतो. शौर्यसमोर तिला अजिबातच कोणताही तमाशा करायचा नसतो. हे सगळं आता विजयाने बरोबर प्लॅनिंग पूर्वक केलेलं असतं. आता थोड्या वेळाने आपण पाहतोय आता शौर्य एका महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जाणार आहे हे विजयाला समजलेलं असतं आणि तो साधारण 2 दिवस येणार नाहीये. हे जेव्हा फायनली विजयाला कळतं त्यावेळी विजया स्वतःशी बोलत असते, अरे वा, ही तर आयती संधी चालून आली आहे. मला तर आता या ऊर्जाला कायमस्वरूपी घराबाहेर काढता येईल आणि मला माझ्या या प्लॅनमध्ये कोणीच डिस्टर्ब करू शकत नाही. आणि अशातच आपण पाहतोय आता शौर्य त्या महत्त्वाच्या कामासाठी घरातून बाहेर जाण्यासाठी आपली बॅग भरत असतो. ऊर्जा म्हणत असते, शौर्य खरंच जाणं गरजेचं आहे का? त्यावर शौर्य म्हणत असतो, अगं ऊर्जा, खरंच माझी जायची इच्छा नाहीये मनापासून, पण कामही तितकंच गरजेचं आहे म्हणून जावं लागतंय. त्यावर ऊर्जा म्हणत असते, ठीक आहे. आणि मग ऊर्जाने देखील शौर्यला बॅग भरायला मदत केलेली असते आणि मग दोघंही छान बॅग भरतात आणि शौर्य ती बॅग घेऊन हॉलमध्ये आलेला असतो. सगळ्यांना भेटतो आणि म्हणत असतो, चला येतो मी 2 दिवसामध्ये. शौर्य घरातून बाहेर पडतो. ऊर्जा बाहेर जाणाऱ्या शौर्याकडे पाहत असते आणि मग शौर्यने ऊर्जाला टाटा केलेला असतो. आणि अशातच आता सगळे आपापल्या बेडरूममध्ये जातात, पण ऊर्जाला तिची लायकी दाखवून देण्यासाठी आता विजया तिथेच उभी असते. विजया तिथे उभी आहे हे ऊर्जाला अजिबातच माहीत नसतं आणि ऊर्जा वळते तर मागे विजया उभी आहे हे आता ऊर्जाला दिसतं आणि लगेचच ऊर्जा बोलू लागते, काकू तुम्ही अजून बेडरूममध्ये नाही गेलात? त्यावर विजया म्हणत असते, आता बेडरूममध्ये मी जायचं की नाही हे पण तू ठरवणार का? आता एकदमच वाकड्यात बोलणाऱ्या विजयाला ऊर्जाला कळत नसतं की काय बोलावं आणि अशातच आता ऊर्जा म्हणत असते, माझं तसं म्हणणं नव्हतं. त्यावर विजया म्हणत असते, तुझं म्हणणं कसं होतं याच्याशी मला काही घेणं देणं नाहीये. आत्ताच्या आत्ता बॅग भरायची आणि या घरातून चालतं व्हायचं. हे वाक्य ऐकल्यावर आता ऊर्जा म्हणत असते, काकू हे काय बोलताय तुम्ही? त्यावर विजया म्हणत असते, हे बघ, मला तुझ्याशी अजिबातच वाद घालायची अजिबातच इच्छा नाहीये. त्यामुळे फटाफट तू तुझे कपडे घे, बॅग घे आणि या घराबाहेर चालती हो. त्यावर ऊर्जा तर आधी काहीच ऐकायला तयार नसते, पण शेवटी विजयाने अति केल्यामुळे ऊर्जाला नाईलाज असतो आपल्या बॅगेमध्ये स्वतःचे सगळे कपडे भरावे लागतात. आणि मग विजया थेट या ऊर्जाच्या बेडरूममधून एका हातात तिची बॅग आणि एका हातात ऊर्जाला फरफटत बाहेर काढते आणि दाराबाहेर लोटून देते. ऊर्जा म्हणत असते, काकू अहो हे बरोबर करत नाही आहात तुम्ही. निदान शौर्यला तरी येऊ दे, त्याच्या समोर तुम्ही मला घराबाहेर काढा. त्यावर ऊर्जाला विजया म्हणत असते, अच्छा म्हणजे तू आता मला शिकवणार मी काय करायचं ते? तू त्याच्यासमोर उगाचच ड्रामा करणार आणि मग माझा मुलगा तुझ्यासोबत घराबाहेर पडणार, असंच प्लॅन आहे ना तुझा? त्यावर ऊर्जा म्हणत असते, असं काही नाहीये, निदान माझ्या नवऱ्याला तर येऊ दे. त्यावर विजया म्हणत असते, तो तुझा नवरा नाहीये, ते लग्न मला अजिबातच मान्य नाहीये. आणि अशातच आता विजयाने ऊर्जाला घराबाहेर लकटलेलं असतं आणि दार लावून घेतलेलं असतं. इकडे आपण पाहतोय आता रात्रभर ऊर्जा जहागीरदारांच्या घराबाहेरच बसून असते आणि त्यात तिला झोपही लागते. रडून रडून झोपलेली ऊर्जा अस्तव्यस्त असते. इकडे जहागीरदारांच्या घरात विजयाशिवाय इतर कोणालाही काही माहिती नसतं की नेमकं काय घडलंय आणि विजयाने काय केलंय. आणि अशातच आता सकाळ झालेली असते. बरोबर शौर्य सकाळीच आता आपल्या घरी परतलेला असतो, कारण त्याचं महत्वाचं काम कॅन्सल झालेलं असतं. दारातच बसलेल्या ऊर्जाला पाहून शौर्य एकदमच आश्चर्यचकित होतो आणि झोपलेल्या ऊर्जाला शौर्य उठवत विचारतो, अगं ए ऊर्जा,
घराबाहेर काय करतेस तू? आणि ही बॅग वगैरे काय चाललंय काय तुझं? त्यावर ऊर्जा म्हणत असते, शौर्य तू अचानक कसा काय आलास? तुझी मीटिंग? त्यावर शौर्य म्हणत असतो, ऊर्जा मीटिंग कॅन्सल झाली म्हणून मला यावं लागलं. अगं पण हे काय आहे? तू दाराबाहेर काय करतेस? त्यावर ऊर्जा म्हणत असते, शौर्य आईने म्हणजे काकूने मला घराबाहेर काढलंय. हे वाक्य ऐकल्यावर शौर्य म्हणत असतो, काय? मॉमने तुला घराबाहेर काढलंय? त्यावर ऊर्जा म्हणत असते, हो. आणि अशातच आता शौर्यने दार कोणालाही उघडायला न सांगता जोराची दारावर लाथ दिलेली असते आणि दार जोरात उघडलेलं असतं. कुणीतरी मुख्य दरवाजावर जोरात लाथ मारली आहे. त्यामुळे घरातले सगळेच एकदम आश्चर्यचकित आणि अवाक झालेले असतात आणि ते सगळे हॉलमध्ये जमतात. हॉलमध्ये जमलेले सगळे लोक दारात उभ्या असलेल्या शौर्याकडे पाहतात. त्याच वेळेला विजया लगेचच पुढे येते आणि म्हणत असते, शौर्य तू आलास? अरे तुझी मीटिंग होती ना, 2 दिवस तू येणार नव्हता. त्यावर विजयाला पाहून शौर्य म्हणत असतो, वा मॉम वा, तू फक्त माझी घराबाहेर जाण्याची वाट पाहत होतीस काय? आता विजया म्हणत असते, हे काय बोलतोयस तू? त्यावर कुमुदिनी म्हणत असते, विजया काय केलंयस तू असं ज्यामुळे शौर्य इतका चिडलाय? त्यावर विजया म्हणत असते, आईसाहेब मला तुमची एक गोष्ट कळत नाही. मी काही केलेलं नसताना तुम्ही माझ्यावर कसला आरोप करताय किंवा माझ्यावर कोणता संशय घेताय? त्यावर शौर्य म्हणत असतो, मॉम खरं तर तू ना खूप आधीपासूनच माझ्या आणि माझ्या ऊर्जाच्या विरोधात काही ना काही कट कारस्थान करत होतेस, पण आज ते तू प्रत्यक्षात करून दाखवलंस. त्यावर कुमुदिनी म्हणत असते, शौर्य काय बोलतोयस तू? हे शब्द जरा जपून वापर. त्यावर शौर्य म्हणत असतो, आजी मला एक कळत नाहीये, काल मी इथून गेल्यापासून तुम्हा कोणालाच कळलं नाही. त्यावर कुमुदिनी म्हणत असते, कशाबद्दल बोलतोयस तू? त्यावर शौर्य म्हणत असतो, माझ्या बायकोला माझ्या मॉमने घराबाहेर काढलं. हे वाक्य ऐकल्यावर कुमुदिनी म्हणत असते, म्हणजे ऊर्जा तिच्या बेडरूम मध्ये नाहीये? त्यावर विजया आता एकदमच गप्प बसलेली असते. तेवढ्यात शौर्य म्हणत असतो, आजी जर ती बेडरूम मध्ये असती तर इथे माझ्या बाजूला बाहेर कशी पडलेली असती? मी आलो तेव्हा इथेच बाहेर पडून आहे ती रात्रापासून. हे वाक्य ऐकल्यावर कुमुदिनी म्हणत असते, बाप रे विजया, म्हणजे हे काय केलंस तू? तुझा दाखवायचा चेहरा एक आणि लपवायचा चेहरा एक, अशी वागलीस तू. त्यावर विजया चांगलीच तोंडावर आपटलेली असते. पण विजया आता गप्प बसत नसते. विजया म्हणत असते, आईसाहेब प्लीज माझ्या या प्लॅन मध्ये अजिबातच लुडबुड करू नका. हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता डोकं सटकलेल्या शौर्यने असं म्हटलेलं असतं, मॉम मुळात तू माझ्या बायकोला अशा प्रकारे घराबाहेर कशी काढू शकतेस? लक्षात ठेव, घराबाहेर काढायचं असेल ना तर तू तिला नाही मला घराबाहेर काढते, हा विचार कर. हे वाक्य ऐकल्यावर आता शौर्यला थेट विजया म्हणत असते, अच्छा म्हणजे 9 महिने तुला मी पोटात वाढवलं, त्यानंतर लहानाचं मोठं केलं, या सगळ्याचं असं फळ देतोयस तू मला? त्यावर शौर्य म्हणत असतो, मॉम तू सुद्धा किती खोटी वागलीस. डॅडनी जेव्हा मला आणि ऊर्जाला या घरात आणलं त्यावेळेला तू आधी तर माझ्या आणि ऊर्जाच्या लग्नाला अजिबातच परमिशन देत नव्हतेस. मग शेवटी गृहप्रवेश तूच करून घेतलास ना? मग अचानकपणे इतक्या दिवसांनी तुझ्या मनात अशा प्रकारचे विचार येतात आणि मी नसताना माझ्या बायकोला तू घराबाहेर काढतेस, याचा अर्थ काय समजायचा मी? त्यावर मात्र आता विजयाकडे एकही शब्द नसतो आणि ती चांगलीच तोंडावर आपटलेली असते. अशातच आता हर्षवर्धन मध्ये बोलू लागतो, विजया काय हे तुझं वागणं? का असं वागतेस तू? याच्याने तू स्वतःचीच नाचक्की करून घेत आहेस. त्यावर विजया म्हणत असते, हे सगळं ना तुमच्यामुळे घडतंय. मुळात तुम्ही जे काही वागलात ना ते बरोबर नाही वागलात. मला तुम्ही शब्द दिला होता की येत्या 10 दिवसामध्ये तुम्ही ऊर्जाला घरातून बाहेर काढाल, पण ते तुमच्यानंतर शक्य झालंच नाही. अहो जे तुमच्यान शक्य झालं नाही ते मी केलं, तर त्यात मला सपोर्ट करण्याऐवजी तुम्ही सगळे माझ्या विरोधात जाताय. त्यावर शौर्य आता बोलू लागतो, मॉम तुला ऊर्जाला घराबाहेर काढायचं आहे ना, बोल फक्त. त्यावर विजया म्हणत असते, हो. त्यावर शौर्य म्हणत असतो, अगं मग कशाला काळजी करतेस तू? ऊर्जा यापुढे या घरात येणार नाही, नको काळजी करूस तू. हे वाक्य ऐकल्यावर विजया म्हणत असते, बघा आईसाहेब बघा, माझा मुलगा शेवटी माझा आहे. हर्षवर्धन जहागीरदार बघा, जे तुमच्यान शक्य नाही ते माझ्या मुलांकरून दाखवला.
त्यावर लगेचच आता शौर्य म्हणत असतो, मॉम पण चुकतेस तू. मी ऊर्जाला वचन दिलंय कायम तिच्या सोबत राहीन. आता ती जर या ठिकाणी राहू शकत नसेल तर ती ज्या ठिकाणी राहील त्या ठिकाणी मी जाऊन राहणार. हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता ऊर्जा एकदमच खुश झालेली असते. ऊर्जा म्हणत असते, वा शौर्य वा, मानलं तुला. खरंच नवरा असावं तर तुझ्यासारखा. आणि अशातच आपण पाहतोय आता तिथे असलेली विजया म्हणत असते, अरे वा शौर्य वा, म्हणजे आता या सगळ्यांसमोर तू मला जणू फाट्यावर मारत आहेस. तुला माझी काडीचीही किंमत दिसत नाहीये. हे वाक्य ऐकल्यावर शौर्य म्हणत असतो, मॉम, मुळात मला तुझ्याकडनं असल्या गोष्टीची अपेक्षा नव्हती की ज्यात तू पूर्णपणे मी नसताना माझ्या बायकोला या घरातून बाहेर काढून फाट्यावर मारशील. हे सगळं ऐकल्यावर विजया म्हणत असते, आता शौर्य तू मला फक्त एक वाक्य उत्तर दे. तेवढ्यात आपण पाहतोय आता हर्षवर्धन म्हणत असतो, अरे बास करा, काय चाललंय तुमचं हे. विजया आता तू एकही शब्द बोलणार नाहीयेस. आता हर्षवर्धनने विजयाला सगळ्यांसमोर झापलेलं असतं. हे आता विजयाला अजिबातच आवडलेलं नसतं. विजया लगेचच बोलू लागते, अहो काय चाललंय तुमचं हे. तुम्हाला थोडी तरी काही लाज वाटते की नाही. स्वतःच्या बायकोचा संपूर्ण घरासमोर अपमान करताय तुम्ही. अशाने काय सिद्ध करायचंय तुम्हाला. त्यावर मात्र आता नेमकं काय बोलावं हेच हर्षवर्धनला कळत नसतं. तेवढ्यात कुमुदिनी म्हणत असते, हर्षवर्धन, मला फक्त तुला एकच विचारायचं आहे, तुझ्या या बायकोला अकलेचा भाग आहे की नाही. लहानपणापासून मी तुझ्या या मुलांना सांभाळलं, त्यावेळेला तुझ्या या बायकोला अजिबातच प्रॉब्लेम नव्हता. आता काय म्हातारपणी पण मीच सांभाळायचं का. अगं ए विजया, थोडी तरी डोकं चालव. असं वागणं सोड. सोन्यासारखी सून आहे ऊर्जा, तिला स्वीकार. नाहीतर तिने जर तुला उद्या जाऊन फाट्यावर मारलं तर तुझी काडीचीही किंमत उरणार नाही. हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता विजया म्हणत असते, आईसाहेब, तुम्ही ना उगाच चार चौघात जसा माझा नवरा माझा अपमान करतो ना तसा करायला बघताय. पण तुमच्या एक गोष्ट का लक्षात येत नाही. ओ या मुलीला मी माझी सून नाही म्हणू शकत. ओ या मुलीने आतापर्यंत माझ्या घरात फक्त आणि फक्त गोष्टी क्रिएटिव्ह करून ठेवल्या आहेत. तेवढ्यात तीर्था पुढे येते आणि म्हणत असते, मॉम, मला कळत नाहीये तू ऊर्जा वहिनीचा एवढा अपमान का करते. असा अपमान करण्याचा तुला नेमका काय फायदा होतो. आणि अशाने तू ऊर्जा वहिनीला दुखावतेस हे कळत नाहीये का. अगं ज्या ऊर्जा वहिनीमुळे आज तुझी मुलगी तीर्था अगदी तुझ्या समोर सुखरूप आहे, तू ह्याचा विचार का करत नाही. जर तिथे ऊर्जा वहिनी पोहोचलीच नसती शौर्य दादाला घेऊन तर आज माझी अवस्था काय असते. चार चौघात मी कोणाला तोंड दाखवायच्या लायकीची उरली नसती. अगं लोकांना तुम्ही सुद्धा कसं तोंड दाखवलं असतं याचा तरी विचार करा. त्या विक्रांबरोबर उभं आयुष्य काढणं मला किती कठीण झालं असतं. त्यावर विजया म्हणत असते, अगं तीर्था, नको गाऊस या ऊर्जाचे गुणगान. तुला हिचा पाठीमागचा खरा चेहरा माहिती नाहीये. त्यावर तीर्था म्हणत असते, मॉम, खरं तर तुला माहिती नाहीये की ऊर्जा वहिनी कशी आहे. ऊर्जा वहिनी खूप आधीपासून माझी खूप काळजी करते. प्रत्येक गोष्टीत ती मला पाठिंबा देते. आणि या ऊर्जा वहिनीमुळे आज तुझी तीर्था सगळ्यांपेक्षा सरस उभी आहे. त्याला कारणीभूत फक्त आणि फक्त तीर्थाची ऊर्जा वहिनी. हे सगळं ऐकल्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, ए विजया, आता तरी तुझे डोळे उघडले असतील की नाही. नसतील उघडले तरी काही फरक पडत नाही. तू तुझा रस्ता राप, आम्ही आमचा. असं बोलून हर्षवर्धनने आता विजयाला म्हटलेलं असतं, एका शब्दात जर तुला कळत नसेल तर आता एकच शब्द उरलाय, तो म्हणजे तू या घरापासून लांब हो. काही दिवस बाहेर जा. तुझं डोकं ठिकाणावर आलं की परत तोंड घेऊन परत ये. हे वाक्य ऐकल्यावर विजया म्हणत असते, अच्छा, म्हणजे तुम्हा सगळ्यांना वाटतंय की आता मी वेडी झाली आहे म्हणून तुम्ही मला वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये पाठवण्याचा निर्णय घेतलाय. त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, अगं तुला काही दिवस फिरायला जा असं म्हणतोय मी. तुला वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये जा म्हणत नाहीये. आणि अशातच आता विजया म्हणत असते, अर्थ तर तोच आहे ना.
आणि अशातच आपण पाहतोय कुमुदिनी म्हणत असते, हर्षवर्धन तुझ्या सांगण्यानेही जर हिला समजत नसेल तर मला माझ्या पद्धतीने आला हिचा हिसका दाखवावाच लागणार आहे. त्यावर कुमुदिनीचा हे वाक्य ऐकल्यावर आता विजया लगेचच बोलू लागते, अच्छा म्हणजे तुम्ही सगळे एकत्र आहात आणि मी मात्र इथे एकटी. ठीक आहे, जाते मी निघून कुठेतरी. त्यावर ऊर्जा म्हणत असते, प्लीज काकू तुम्ही कुठेही जाऊ नका. या घरातून जर तुम्ही बाहेर गेलात ना तर या घरातली रौनक कमी होऊन जाईल. या घरात अजिबातच मजा येणार नाही. आता ऊर्जा या विजयाला या घरात थांबवण्याचा प्रयत्न करत असते आणि ती या घरासाठी किती महत्वाची आहे हे सगळ्यांना दाखवून देत असते. हे मात्र आता कुमुदिनीला खूपच आवडलेलं असतं आणि कुमुदिनी म्हणत असते, बघ बघ विजया बघ, सून असावी तर अशी, सासूची मर्जी राखणारी. आता तर मला असं वाटतं की तू सपशेलपणे ऊर्जाला या घरात सून म्हणून मान्यता दे. त्यावर विजयाला कळून चुकतं की खरंच कुमुदिनी जे काही बोलते ते अगदीच चुकीचं नाहीये. आता तर मला ऊर्जाला या घरात मान्यता दिलीच पाहिजे. आणि अशातच आता विजया म्हणत असते, ऊर्जा माफ कर मला, मी तुला ओळखू शकले नाही, पण मला आज कळतंय तुझी खरी किंमत काय आहे ते. आणि अशातच आता हर्षवर्धन म्हणत असतो, थँक्यू आई साहेब, तुमच्यामुळे, फक्त आणि फक्त तुमच्यामुळे आज या घरातलं मॅटर इथे सॉल्व्ह होत आहे. त्यावर लगेचच आता कुमुदिनी म्हणत असते, हरकत नाही विजया, मोठ्या मनाने आता ऊर्जाला सून म्हणून स्वीकार. बाकी काही दडपण किंवा प्रॉब्लेम आला तर ही तुझी आजी सासू आहेतच. मित्रांनो, काय वाटतं तुम्हाला, येत्या काळामध्ये आपल्याला या मालिकेमध्ये काही वेगळं पाहायला मिळू शकतं का? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.